दिस? मुक्ता कॉलेजला आली? हो. अरे प्रिन्सिपल मॅमना भेटायला गेली आहे. कशी आहे का मुक्ता आता? जरा मलूल आहे. नाही तशी बरी आहे आता. तू तिला सांगितलंस? मला तिला भेटायचंय, तिच्याशी बोलायचंय. अरे काय झालं, मला वेळ नाही झाला तेवढा. बरं बरं, इट्स ओके. मी भेटतो ना तिला. मुक्ता, मुक्ता ओळखतेस ना का विसरली आहेस? राकेश कशी आहेस ग? थांबणार नाहीत थोडा वेळ? मुक्ता, काय झालं तुला? ही अशी का वागतेस माझ्याशी? अगं बोल ना, माझ्याकडनं काही चूक झालीये का? हे बघ, जे काय कारण असेल ना ते मला सांग. काही ऐकण्याची तयारी आहे माझी, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. तू का टाळतेस मला? बोल ना. बाबा चहा छान झालाय. थँक्यू. आई कुठे? काल रात्री आली नाही का ती? नाही आली ना, आली, माझ्याशी भांडली आणि निघून गेली. कुठे? तुझ्या आजीकडे. पण झालं काय? काय नाही, तिला तिच्या भावाला मदत करायची होती आणि मी नाही म्हटलं. का? माझ्या PIL मधनं एका कंपनीचं नाव काढून टाकायला सांगत होती ती. कोणत्या कंपनीचं? काहीतरी रेऑन मेकिंग कंपनी आहे. येस, रेऑन तिचा मालक जो आहे तो तुझी मेघना मामी आहे ना, तिची बेस्ट फ्रेंड आहे, तिचा नवरा आहे. आणि काहीतरी त्यांची मोठी मुलगी ते राकेशसाठी बघतायत. मी साफ नकार दिला, तसं माझ्यावर प्रेशर आणण्यासाठी निघून गेली. मग आता काय, जसं चहा केला तसा नाश्ता करणार, तसं जेवण करणार, आपण जेवायचं बस. बाबा त्या रेऑनवाल्याचं नाव काय आहे? नाव त्याचं गडकरी. येस, गडकरी असं काहीतरी आहे. आणि मला असं वाटतं तुमच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा पार्टनर आहे, तो पार्टनरशिपमध्ये आहे हो. आणि तुमचा बॉस आणि तो काहीतरी रिलेशन आहे. नो वंडर. काय बाबा, मला ऑफिसमध्ये अगदी टुकार काम सांगतायत ते. म्हणजे मी रिपोर्टर आहे आणि मला टायपिंग करायला सांगतायत. पण तू या संदर्भात कोणाशी बोललीस का? नाही अजून. पण बाबा, मला असं वाटतं की माझा कॉलम सुद्धा दुसऱ्या कोणाला तरी देतील आता. फारच परिणाम होतोय सगळ्याचा. पण मी चुकतोय असं तुला वाटत नाहीये ना? नाही, तुम्ही अगदी बरोबर आहात. पण बाबा, आईला आणायला जाणार आहात ना तुम्ही? हो, डॉक्टर मुक्ता आज खूप दिवसांनी गेली आहे कॉलेजला. आता तशी इम्प्रूव्हमेंट आहेच म्हणायची ना. तिला जावंसं वाटतं हेच विशेष. हो ना. डॉक्टर, मी तुम्हाला थोड्या वेळाने करते हा फोन. मुक्ते, काय ग, कसं? मुक्ते, अगं इकडे बघ, काय झालं? कुणी काही बोललं का तुला? काय झालं ग मग? अगं नाही जायचं म्हणून कसं चालेल ग कॉलेजला? जायला नको का? लोकांच्यात मिसळायला नको का? ते असं नाही बघायचं ग वेड्यासारखं. अशी खूप कमी माणसं असतात की जी दुसऱ्यासाठी लढतात. शपथ घेऊन सांगते मा, आजपर्यंत त्यांच्या कामात कधीही लुडबुड केली नाही.
पण ही गोष्ट आपल्या घरच्यांची आहे म्हणून फक्त म्हटलं त्यांना. पण छे, एवढ्या सगळ्या कंपनींची लिस्ट आहे, त्याच्यातनं एका कंपनीचं नाव त्यांना कमी करता येत नाही. आणि मी म्हणते म्हणून मग तर नाहीच. तुम्हाला माहितीये मा, मेघना बहिणीच्या बेस्ट फ्रेंडच्या नवऱ्याची कंपनी आहे ती. नाही नाही, त्यांना ना माझ्यापेक्षा, माझ्या घरच्यांपेक्षा त्यांचं काम जास्त महत्वाचं आहे. एवढ्यासाठीच आमचा तुमच्या लग्नाला विरोध होता. आम्हाला माहिती होतं विनायकरावांची नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत तुम्ही कधीच पोचू शकणार नाही. पण विनायकरावांचं तुमच्यावरचं प्रेम पाहिलं आणि वाटलं तुम्ही खूप सुखी व्हाल त्यांच्याबरोबर. नाही, तेही नाही. तुम्ही त्यांना त्यांच्या कामात कधीही मदत केली नाहीत. आणि आमची चूक अशी की एकुलती एक मुलगी म्हणून आम्ही तुमचे नको ते लाड केले. विनायकरावांना काय वाटेल याचा कधी विचारच केला नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ही सगळी चूक फक्त माझी आहे? आता जास्त वाढवू नका. तुम्ही इथे राहा. विनायकरावांना काय करायचंय ते करू दे. आता आणखी जास्त त्रास नका देऊ त्यांना. मा विनायकराव आलेत गायत्री त्यांना घेऊन जायला. निर्मला, त्यांना सांग माझी अट मान्य असेल तरच मी येईन, नाही तर नाही. आता जास्त वाढवू नका. एवढं सगळं होऊनही ते तुम्हाला घ्यायला इथे आलेत. त्याच्यावरनं कळत नाहीये का त्यांचं किती प्रेम आहे तुमच्यावर ते? आता जर तुम्ही गेला नाही तर त्यांना किती वाईट वाटेल. वाटू दे, होऊ दे त्यांना त्रास. त्यांना नाही, त्रास तुम्हाला होणार आहे. सरळ सांगा ना मा, मीच तुम्हाला इथे राहायला नकोय ते. गायत्री ते अहो निर्मला, जाऊ देत त्यांना. तुम्ही किंवा आम्ही त्यांना नाही समजावू शकत. काकू, राकेश, बरं झालं आलास. मी आता तुलाच भेटायला येणार होते. ये बस, ये. बोल, काय म्हणतो? राकेश, राकेश, अरे बोल ना, काय झालं? अरे असं काय करतोस? सांग सांग मला, काय झालं? काय झालं? हे बघ, तू माझ्याशी बोललास ना तर तुझं मत मोकळं होईल, तुला बरं वाटेल. बोल, हा काय प्रकार आहे? हे सगळं त्या मुलीमुळे तर नाही? काकू, मला खरंच कळत नाही का माझं कुठे चुकलंय. काकू, ती मुलगी माझ्याशी साधं बोलायला तयार नाहीये. मी समोर आलो ना किती निघून जाते. मी काय करू ग काकू? हे बघ राकेश, अरे हे असंच असतं. आपण कुणावर प्रेम केलं तर तो माणूस आपल्यावरही प्रेम करेल अशी आशा करू नये बाबा. आपण नाही कुणाला सांगू शकत की माझ्यावर प्रेम कर म्हणून. पण आपल्याला आपला मार्ग सापडतो राकेश. अरे तुझ्यासाठी कोणीतरी दुसरी मुलगी असेल, हो की नाही? नाही काकू, राकेश, नियती आपल्या म्हणण्याप्रमाणे आपलं आयुष्य नाही घडवत. म्हणून हट्ट नाही करू, समजलं?
आजी, आज या वेळेला तुम्ही घरी कसे काय? काय काम होतं आमच्याकडे? हो म्हणजे आपली विनी ती ॲड कॅम्पेन आहे नॅचरल ड्रिंकची, त्याच्यात ती काम करायला तयार नाही आहे ना. बरं मग नाही म्हणजे म्हणजे माझ्याकडे एक कल्पना होती ज्याने आपण तिला यात गोवू शकतो. तुमच्या कल्पनांची आम्हाला गरज नाही आहे. काय बरं वाईट आहे हे जोखण्याची नजर जर विनीला नसेल तर त्याचे बरे वाईट परिणाम भोगण्याचीही तिची तयारी असायला हवी. आपण कुणाचंही नशीब बदलू शकत नाही. गुड नाईट. गुड नाईट. ऑफिसमध्ये खूप काम होतं का? दमल्यासारखे दिसतंय. काय करायचं तेच कळत नाहीये. म्हणजे आम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना दिवाकर बँकेत गेला होता त्याच्याबद्दल. हे पहा, एकदा मनात संशयाचं भूत शिरलं ना की ते फार वाईट. त्याच्यापेक्षा सरळ तुम्ही त्यांच्याशी बोलून का नाही टाकत? नाही, पण त्यांच्याशी काही बोलण्याच्या आधी ना तुम्हाला मिळालेली माहिती खरी आहे की नाही याची 100 वेळा खात्री करून घ्या. नाहीतर सख्या भावाबरोबर असलेले चांगले संबंध वाईट व्हायचे. तिकडे ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही एकटे पडलो. का? माँसाहेब आहेत की? नाही शालिनी, गोवर्धन ऑफिसला येत नाहीत म्हटल्यावर त्यांचंही अवसान गळून पडलंय. आम्ही खुद्द त्यांची मुलं असून सुद्धा गोवर्धन एवढा कॉन्फिडन्स आमच्यावर का दाखवत नाहीत त्या? आणि हे गोवर्धनही ऑफिसला येत नाहीत. तुम्ही मुक्ताची अवस्था पाहिलीत का? अहो, तिच्याकडे पाहिलं ना की काळजाचं पाणी होतं. इतकी ऍक्टिव्ह मुलगी पण आता कशी झाली? मला नाही वाटत गोवर्धन तिला अशा अवस्थेत सोडून अजून काही दिवस येऊ शकतील म्हणून. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की ऑफिसमध्ये खूप एकटं वाटतं. कोणी बरोबर असतं ना की आधार वाटतो. एकटेपणाला इतके घाबरता तुम्ही? तर आम्ही तसेच आहोत. भाऊजींशी जरा मनमोकळेपणाने बोला, मग बरं वाटेल. मग ही अशी एकटेपणाची भीती नाही वाटणार. आता हा सागर सुद्धा येऊ शकतो ना ऑफिसला. आमचा विचार चाललाय त्याला सांगायचा. अहो, खरं म्हणजे तो आला तर तुम्हालाच बरं होईल. जरा तुमचा कामाचा भार हलका होईल. पण तुम्हीच त्याला सांगितलं ना आधी ग्रॅज्युएशन कंप्लीट कर म्हणून. मा साहेबांनी आणि आम्ही बघतो आम्ही
मानशी बोलून बघतो. हे पहा, जरा चित्त शांत ठेवा, सगळं ठीक होईल. गोळ्या घेतल्यात ना? मग आता झोपा शांतपणे. काय रे, एकटाच का बसलायस? खरं बोलल्यावर इतकं बरं वाटतं ना आज. मला सुद्धा खरंच वाटत नाही मुक्ताचं आयुष्य इतक्या लवकर सुधारेल. मी त्याला म्हटलं मला तुला काही सांगायचं आहे, तर मला म्हणाल तुला काय सांगायचं ते सगळं मला माहिती आहे, तू काही काळजी करू नको. की तुला मुलीपासून दूर राहता येत नाही सगळं माहिती आहे म्हणलं मला. कशाला काळजी करतो, आम्हीच येतो ना इकडे इंडियात राहायला. ते इथे येणार आहेत? बरं झालं बाई, मला तरी प्रश्नच होता, म्हातारपणी काय आता तुझंच तोंड बघत जगायचं? तू आता हळूहळू लिहायला सुरुवात कर. अरे एवढ्या गोष्टी घडल्यावर कसं मन लिहायला धजावेल सांग. बघा आज फायनल बोलणी झाली, कसं काय करायचं ते ठरवूया आपण सगळं. किती 9? अरे 7 वाजता येणार होती ना ती मंडळी. ट्रॅफिकमध्ये अडकला असेल. फोन करून बघ ना. पण खरं तर मला सुद्धा मनातून वाटते फोन करावं, पण असं वाटेल त्याला की हे सगळे लोक डेस्परेट झालेत म्हणून. डेस्परेट? तो स्वतःच डेस्परेट झालाय. सारखं टुमणं त्यांनीच लावलं होतं. लाव फोन. हो. बेल वाजते. काय रे? उचलत नाही आहे. असं दे, कदाचित गाडी चालू असेल का ट्रॅफिकमध्ये असेल. मी जरा नर्वस झालो रे. जरा? काय मुलीच्या लग्नाची पहिल्यांदाच बोलणी करणार ना. मेसेज cannot come today. आज येऊ शकत नाही म्हणते. मला भीती होतीच. गोवर्धन तो आज नाही, पुन्हा कधीच येणार नाहीये.